जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय रे गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। राधे रानी सरकार की जय। मोही आणविलो घनश्याम बहुत दिन बीत गए। मोहे आणविलो बहुत दिन बीत गए। मोहे आन मिलो घनश्याम
गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। राधे राणी सरकार की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरू भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवंताची वाङ्मय प्रतिमूर्ती स्वरूपा श्रीमद् भागवत महापुराण। गोविंदाची महती कृपा संत महंतांचे आशीर्वाद आणि समस्त ग्रामस्थ मंडळ घोसापुरी यांच्या वतीने प्रथमतः गावामध्ये सुरू असलेला हा अत्यंत सुंदर असा अखंड रिणाम सप्ताह। तुम्ही जर माझ्याकडे बघितलं, तुम्ही जर शांत बसल्या तर मला कथा करता येणार आहे बरं का। सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे का पाया पडायला येऊ तिथं महिला मंडळ येऊ का। तुम्ही शांत व्हायला 1 तास घालवतात, कसे बसे तुम्ही शांत होतात आणि 5 वाजतात। मग हरिपाठावाले शांत बसत नाहीत, एक पिढा आहे का। बसणार आहेत ना शांत। जे जे शांत बसन त्यांना कथा संपलं 1 चॉकलेट देईल। घरी जाऊन लेकराला द्या ते, आपल्याकडे वेळ कमी आहे पहा। तुम्ही जर नीट लक्ष दिलं नाही तर मला काही सांगता येत नाही, कारण तुमचं लक्ष नसेल तर सांगून सुद्धा काही उपयोग, काहीच उपयोग नाही पहा। अत्यंत सुंदर असा सप्ताह ग्रामस्थांनी केला। पाहता पाहता सप्ताहाला सुरुवात होऊन आपला आजचा हा मोठ्याने बोला, मला ऐकू येत नाही, वय झाले 6वा दिवस। खाली किती शिल्लक राहिले, 1च दिवस, म्हणजे कथेचा 1 दिवस राहिला। सुंदर असणारी अद्भुत दिव्य चरित्र भगवंताचं ज्याला श्रीमद भागवत म्हणतात, ती कथा आपण श्रवण करतोय। जीवनाची व्यथा जी मिटवते तिला कथा म्हणतात। आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची, आणि एकदा का परमानंदाची प्राप्ती झाली की मग सुखच सुख। मग किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला। आनंदाला कारण भगवान परमात्म्याचं हृदयामध्ये प्राकट्यीकरण आणि त्या बालगोपालाचं आपल्या हृदयामध्ये प्राकट्यीकरण झालंय। गोड असणारा भगवंत सप्ताहाला नैमित्य जे निवडलंय ते अत्यंत सुंदर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या सप्ताहाचं गोड असं नियोजन केलंय। कालप्रेमच्या कथेमध्ये आपण भगवंताच्या बाललीला पाहिल्या। जीव जे करत त्याला कर्म म्हणतात, आणि भगवंत जे करतात त्याला लीला म्हणतात। आणि जेवढ्या सगळ्या लीला भगवंताने केल्या त्या सगळ्या लीला महारास लीलेसाठी केल्या। कालप्रांच्या कथेमध्ये आपण भगवंताचं बालचरित्र पाहिलं, बाललीला पाहिल्या। आणि आजच्या 6व्या दिवसाच्या कथेला आपण आज या ठिकाणी प्रारंभ करतोय। पण आजच्या भगवंताच्या विवाह करता आतापासूनच पाहुणे मंडळींची येण्याची तयारी सुरू झाली। काही आलेत, काही येत आहेत, काही रस्त्यात आहेत, काही जणी अजून घरीच मेकअप करते।
बरोबर आहे का नाही? नवरी नवरदेव मंडपात येतील तरी करवाल्यांचं मेकअप होतंय का नाही काय माहिती. आज कथेकरता उपस्थित असणारे आपले रोजचे तर कलाकार आहेतच. हरिभक्तपरायण आदरणीय सिंची गोड अशी साथ देतात. जरांगी गुरुजी जोरदार ट्राय त्यांच्याकरता झाल्या पाहिजेत. हरिभक्तीपरायण महेश महाराज गोड अशी आपल्याला तबल्याची साथ देत आहेत. आपले सतीश महाराज आहेत, आपल्या वैष्णवीताई आहेत. कथेकरता उत्कृष्ट अशी सीनची साथ देण्याकरता आज उपस्थित असणारे आपले हरिभक्तीपरायण अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांनी केलंय, जे पेशाने शिक्षक आहेत पण वारकरी संप्रदायाची सुद्धा फार आवड आहे, भजनाची गायनाची फार आवड आहे. वेळेत वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित राहिले आपले काजळे सर. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्याकरता झाल्या पाहिजे. आणि कथेकरता आज भगवंताच्या विवाहाकरता आवर्जून उपस्थित असलेले आपले हरिभक्तीपरायण कदम सर. आज सरांचंच आगमन आहे आपल्याकडं. आज सुट्टीचा दिवस आजचा आणि उद्याचा. दोघे पती पत्नी चांगली मॅचिंग करून आलेत. आमचे हरिभक्तीपरायण कदम सर आणि आपल्या जरांगे गुरुजीच्या बहीण गंगूताई. जोरदार टाळ्या एकदा यांच्याकरता झाल्या पाहिजेत. दोघे या ठिकाणी उपस्थित राहिलेले. भगवंताच्या लीला आपण या ठिकाणी करतोय. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, सुंदर ऑपरेट करतायत आणि त्यांच्याकरताही एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भगवंताच्या लीला आपण पाहिल्या. कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं भगवंताने गोपिकांचं चित्त आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चोरी केली. चोरी केली म्हणजे दहीदूध लोण्याची चोरी केली. आणि खाण्याच्या वस्तूची कधी चोरी नसते. अनेक राक्षस येत होती, भगवंताला मारण्याचा प्रयत्न करत होती, पण भगवंताकडून ती राक्षस मरून जात होती. भगवंताने इतक्या लीला केल्या, इतक्या खोड्या केल्या की सगळ्या गोपिकांचं चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. अनेक राक्षस गोकुळामध्ये आली, भगवंताने त्या राक्षसांना मारलं. पण त्या गोकुळामधल्या असणाऱ्या सगळ्या गोप गोपींचा सगळ्यात जास्त जीव कोणावरती असेल, सगळ्यात जास्त प्रेम जर त्यांचं कोणावरती असेल तर ते प्रेम होतं कन्हैयावरती, केशवावरती. आणि त्या गोकुळामधले लोक आपल्याला सांगतायत की आपण सुद्धा बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावरती केलं पाहिजे तर ते भगवंतावरती केलं पाहिजे. प्रेमाचा विषय एकमेव भगवंत पाहिजे. बाकी कुठलंही काम करा, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, सर्व कार्य करिता हरिबोला. हाताने कुठलंही काम करा, पण तोंडाने काम करतात का आपण? का मनाने काम करतात का? आपलं हे मुख, आपली ही वाणी, आपली ही वाचा भगवान परमात्म्याला दिली पाहिजे. चित्ताने त्याचं चिंतन केलं पाहिजे, तर ते सगळं काम आपलं भक्तीमध्ये गणल्या जाईल. पहा, पण आपण तेवढं करत अजिबात नाही. गोपिकांचं असं होतं, कुठलंही काम करत असताना त्या गोपिका भगवान परमात्म्याचं चिंतन करत होत्या. कुठलंही काम करत असताना हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त,
गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे गोविंद गोविंद गोपाल राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोपाल राधे
राक्षस भगवंतांना मारण्याकरता आली. कोणती कोणती राक्षस आली कोणी नाव सांगेल का? कालची कथा कोणाकोणाच्या आठवणीत आहे? महिला मंडळ झोपल्या का काय? कोणती कोणती आली? गोकुळामध्ये हा पुतना तेवढी राहिली लक्षात. पहिल्यांदा भगवंताला मारण्याकरता जी आली ती पुतना. शक्टासुर आहे, तृणाव्रत आहे, अनेक अशी राक्षस आली. गोकुळामधल्या लोकांनी विचार केला, जिथं आपला कान्हा सुरक्षित नाही, जिथं आपला गोपाल सुरक्षित नाही, तिथं राहण्यामध्ये काही अर्थ. सुंदर सुंदर असणारी वाड, सुंदर सुंदर असणारी घरं आपली सोडून दिली आणि नंद आणि उपनंदाने विचार केला की आता आपल्याला राहायला दुसरीकडे जायला पाहिजे. पण आपल्याला अगोदर आपलं घर सोडायचंय. मग घर सोडायच्या अगोदर दुसरीकडे जिथं जायचंय तिथं चांगली व्यवस्था तर पाहावं लागेल का नाही? उगं उठलं की सुटलं निघायचं जमत अजिबात नाही. मग नंद आणि उपनंदाने विचार केला जायचं कुठं? ज्याच्याकडे 9 लाख गाय आहेत त्याला नंद म्हणतात, ज्याच्याकडे 5 लाख गायी आहेत त्याला उपनंद म्हणतात, ज्याच्याकडे 1 करोड गायी आहेत त्याला नंदराज म्हणतात, आणि ज्याच्याकडे 10 लाख गायी आहेत त्याला वृषभानू म्हणतात. ही पदवी आहे. सगळ्यात मोठं धन जर त्यांचं कुठलं होतं तर गोधन होतं पहा. आणि मग म्हटले जाण्याकरता एखादं स्थान आहे का उत्तम? मग म्हटले कुठं जायचं? म्हणले गोड असं स्थान आहे एक. वनम वृंदावनम नाम पशवम नवकाननम गोप गोपी गवासेव्यम पुण्याद्रितृणविरुधम. सुंदर असं स्थान वनम वृंदावनम. वृंदा म्हणजे मी एकटीने गुत्त नाही घेतला, जस काय मला एकटीला सगळं गुत्त दिलंय तुम्ही. वृंदा म्हणजे वृंदा म्हणजे तुलसी आहे का दारामध्ये आपल्या? आहे ना. वृंदा हे तुळशीचं नाव आहे. वृंदावनी तुलसीला त्या ठिकाणी म्हणतात. वृंदा म्हणजे तुलसी, वन म्हणजे समूह. तुलसीचं वन ज्या ठिकाणी आहे ते वृंदावन. गोकुळ आणि गोवर्धनाच्या मध्यभागी आहे. अत्यंत सुंदर. गोकुळापासून अगदी 10 ते 12 किलोमीटरवर असणारं वृंदावन. पण मध्ये यमुना नदी आडवी येते गोकुळ आणि मथुरेच्या मध्ये. त्या वृंदावनामध्ये सगळे जण जायला निघाले, पण जात असताना म्हटले सगळ्यांना सांगायचं नाही, झोपेतच भगवंत म्हटले निघून जायचं. गाडी बैलाच्या चाकाचा आवाज येऊ नये म्हणून त्यांनी त्याला वंगण लावलेलं आहे. पण भगवंत सगळ्याच्या स्वप्नात गेले. भगवंत म्हटले एवढ्या सुंदर वृंदावनात मला माझे मित्र तर खेळायला पाहिजेत ना, तिथे एकटा जाऊन मी काय करू? सगळ्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं मी चाललो. सगळे तटकन उठले आणि भगवंताला आडवे आले. सगळेजण जाऊन तिथं अगोदर म्हटले कान्हा जिथं तिथं आम्ही. सगळेजण आले, चंद्राच्या आकाराने बैलगाड्या केल्या आणि तिथं येऊन सगळेजण राहायला लागले. पण इतकं सुंदर आहे वृंदावन. कोणी कोणी पाहिलं बरं? कालचा भाग आहे, पण मी परत तुम्हाला वृंदावनचं महत्व सांगण्यासाठी परत कालच्या कथेमध्ये गेले. कोणी कोणी पाहिलं? वर बोट करा. फक्त एकाच बाईने पाहिले का? आमच्या खरसाडे मॅडमनी सुद्धा पाहिले पहा. मॅडम सुद्धा कथेसाठी इथे आल्या. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्याकरता झाल्या पाहिजे. इतकं सुंदर वृंदावन आहे की ते पाहिल्याच्या नंतर परत वृंदावनला जावंच वाटतं. पण पहिल्यांदा वृंदावनाला जाण्याची इच्छा लागते. कोणाकोणाला जायचंय? वरबोट करा बरं. तुम्ही म्हणता शाळेत गेल्यावरच वरबोट करा, वरबोट करा. पहिले दिवस आठवले पाहिजेत माणसाला. कोणाकोणाला जायचंय? तुम्हाला जायचं नाही, पाहायचं नाही का? मरायचंय कोणाकोणाला? वरबोट करा बरं. मरायचं पण नाही कोणाला. नेमकं तुम्हाला करायचंय काय? नुसतं शांत बसायचंय. इतकं सुंदर वृंदावन आहे.
आजही शनिवार आणि रविवार इतकी गर्दी असते वृंदावनला. सगळे दिल्लीतली लोक बाके बिहारीला पाहायला येतात. इतका सुंदर असणारा बाके बिहारी. मुक्ती देणारी भूमी काशी आहे, वैराग्य देणारी भूमी अयोध्या आहे, ज्ञानाची भूमी हरिद्वार आहे, ऐश्वर्याची भूमी द्वारिका आहे. पण वृंदावन ही भक्तिभूमी, प्रेमभूमी आहे. तिथं गेल्याच्या नंतर भक्ती कशी करावी हे आपल्याला त्या वृंदावन शिकवतं. पण म्हणतात वृंदावनमध्ये सहजासहजी लोक जात नाहीत, त्याच्यासाठी पुण्य असावं लागतं. म्हणून तर तुम्हाला जाण्याची सुद्धा इच्छा नाही. इच्छा तरी कशी होईल? वृंदावन नेमका काय तेच माहित नाही. माहिती व्हायला गावात सप्ताह व्हायला पाहिजे, पहिलीच वेळ आहे. कथा पूर्ण ऐकल्यानंतर वाटन तुम्हाला वृंदावनला जावं. म्हणतात वृंदावन मध्ये तोच व्यक्ती जातो कोण? ज्याला राधा राणी स्वतः बोलवते. सगळेजण राधा राणीचं स्मरण करतात, पण एखाद्या दिवशी राधा राणीचं भजन करणारा राधा राणीच्या स्मरणात आला तर त्याला असं वाटतं जावं आणि राधा राणीच्या चरणाला जाऊन मिठी मारावी आणि त्या बरसाण्याला जावं. प्रत्येक मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत गुप्त रूपाने राधा आहे. फक्त पल्लू म्हणजे पदर दिसतो, राधा राणीचं मुख दिसत नाही. घोंगट घेतलेली राधा राणी आहे. का घोंगट घेतलं? एक जणांनी विचारलं, राधा राणी तुम्ही घोंगट का घेता? आम्हाला तुमचा चेहरा दाखवा ना. पण राधा राणी इतक्या सुंदर आहेत, इतक्या सुंदर आहेत की जर राधा राणीने घोंगट उघडलं तर कृष्णाला कुणी बघणारच नाही. त्या म्हणल्या माझ्या कानाला कुणी बघणार नाही, सगळेजण माझ्याकडे पाहत राहतील म्हणून मी असं घोंगट घेऊन बसलेली. इतकी सुंदर आहे राधा राणी. आणि त्या वृंदावनाचा राजा नाही, त्या वृंदावनामध्ये राणी आहे. जसं कितीही मोठा कलेक्टर असला, कितीही मोठा न्यायाधीश असला, सगळ्या जिल्ह्याचा न्याय तो करतोय, सगळ्या राज्याचा न्याय तो करतो. पण घरामध्ये न्याय करण्याचा अधिकार त्या न्यायाधीशाचा सुद्धा नसतो. कोणाचा असतो? कोणाचा असतो? राणीचा असतो. म्हणजे तुमच्याकडे पण तसंच आहे. त्या घराची राणी असते, नवऱ्याचं काही चालूनच देत नाही. म्हणून त्या वृंदावनामध्ये सुद्धा वृंदावनाची राणी आहे आणि त्या राणीचं नाव काय आहे? राधा राणी. श्याम श्याम कोणी म्हणत नाही तिथं, कृष्ण कृष्ण कोणी म्हणत नाही तिथं. तिथं फक्त म्हणतात राधे राधे, राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे कान्हा मिला दे, असं म्हणतात. गोड वर्णन करतात. वृंदावन में हुकुम चले बरसाने वाली का, वृंदावन में हुकुम चले बरसाने वाली का, कान्हा तो दीवाना है श्री राधे रानी का, कान्हा तो दीवाना है श्री राधे रानी का. वृंदावन में हुक्म चले
चले बरसाने वाली का, कान्हा तो दीवाना है से राधे राधिका. तिथं राधा राणीला म्हणावं लागतं, मला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती करून दे. जसं एखादा साहेब आहे, लक्ष आहे ना तुमचं, मोठा साहेब आहे, त्याच्याकडे आपलं काम आहे पण तो करे ना, बरेच दिवस झाले. मग काही काही लोक असे हुशार असतात, ते म्हणतात याला किती दिवस झाले काम सांगितले पण ते करेनाच. एक जण म्हणला, जोपर्यंत बायकोला सांगत नाही तोपर्यंत ते कामच करीत नाही. मग तो घरी गेला, नाहीतर नवरा बायकोला आपल्या घरी बोलून घेतलं, सुंदर जेवायला केलं, आणि जेवायला केल्याच्या नंतर तिला सुंदर पैठणी साडी घेतली. साडी घेतली की ती खुशच झाली. याला माहिती होतं तिला जोपर्यंत खुश करत नाही तोपर्यंत ती तिच्या नवऱ्याला सांगत नाही काम करून द्यायचं. एकदा का तिने सांगितलं की बायकोने सांगितले म्हटल्याच्या नंतर सगळ्या फायली त्याने बाजूला काढून ठेवल्या, आणि अगोदर कोणाची फाईल घेतली, बायकोनी ज्याची सांगितली त्याची. तसं तिथं राधा राणीला म्हटलं की राधा राणी त्या क्षणी भगवंताची प्राप्ती करून देते. म्हणून तिथं हुकूम राधा राणीचा चालतो. साधं साईड जरी पाहिजे असेल तर तिथं आपल्या आळंदीमध्ये गेल्यावर, पंढरपूरला गेल्यावर जसं काय म्हणतात, त्याच्यासाठी जायला तर पाहिजे ना, मग माहित होईल. माऊली 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 सारखा बाजूला, माऊली बाजूला सारखा, माऊली पाणी देता का. सगळेजण काय म्हणतात एकमेकाला, माऊली म्हणतात. आणि अत्यंत प्रेमळ, अत्यंत चांगला असणारा हा शब्द. आणि माऊली माऊली म्हटल्याच्या नंतर खरंच विशेष प्रेम वाटतं एकमेकावरती. आणि तसं तिथं राधे राधे म्हणतात. राधे राधे म्हटल्याच्या नंतर इतका आनंद होतो विचारूच नका. सगळीकडे राधे राधे. तिथल्या झाडाला, तिथल्या असणाऱ्या त्या ब्रजाच्या मातीला भगवान परमात्माचा आणि राधा राणीच्या चरणाचा स्पर्श झालाय म्हणून अनेक भक्त तिथं जातात आणि गडबडा त्या मातीमध्ये लोळतात. कारण तिथले रजक कण आपल्या अंगाला जर लागले तर त्या क्षणी असणारं आपलं पाप निघून जातं. अनन्य साधारण महत्व वृंदावनला आहे. तीर्थराज प्रयाग आणि तीर्थगुरु पुष्कर. एकदा तीर्थराज प्रयाग तीर्थगुरु पुष्कराकडे गेलं आणि म्हणे सगळे तीर्थ मला कर देतात, पण हे छोटस वृंदावन, याला इतका अहंकार, इतका अभिमान आहे, हे मला कर देत नाही. त्या वृंदावनला सांगा कर द्यायचं. ही गोष्ट भगवंतापर्यंत गेली आणि भगवंत त्या तीर्थराज प्रयागाला म्हणले, प्रयागा मी तुला तीर्थाचा राजा बनवलंय, माझ्या घराचा नाही. माझ्या घराची राणी आहे, तिथं माझं सुद्धा चालत नाही. म्हणले तिथं राधा राणीचं चालतं. इतकं सुंदर वृंदावन आहे पहा. वृंदावन धाम अपार जपे राधे राधे. वृंदावन धाम अपार जपे राधे राधे.
पे जा वृंदावन धाम अपार. कुणाचंच घर तिथं घर नाहीये. इकडे लक्ष द्या. प्रत्येकाचं घर तिथं मंदिर आहे. महिला मंडळ, मला वेळ नाही लागलं बरं का, थोडं गप्पा कमी मारा. प्रत्येकाच्या घरामध्ये राधा कृष्णाचं सुंदर असं मंदिर आहे. घर कुणाचंच नाही. 5,500 राधाकृष्णाची मंदिर, त्याच्यापेक्षा जास्त राधाकृष्ण पाहायला मिळते. घर घर तुलसी ठाकूर सेवा. प्रत्येकाच्या घरामध्ये सुंदर असणारी बालगोपालाची मूर्त आहे. आणि जसं लहान लेकराला आपण जपतो ना, लहान लेकराला जसं जीव लावतो ना, तसं बालगोपालाला जीव लावला जातो. आपण खायच्या अगोदर त्याला खाऊ घालायचंय. घरात एखादी नवीन वस्तू आली, आपण घालण्याच्या अगोदर त्याला अर्पण करायची, कृष्णार्पण म्हणायचंय. कारण ती वस्तू त्याला अर्पण केल्याच्या नंतर त्या वस्तूमध्ये असणारे जे दोष आहेत ते निघून जातात. आणि वस्तूमध्ये असणारे दोष निघून गेल्याच्या नंतर अन्न असेल ते प्रसाद होऊन जातं. आणि ती वस्तू सुद्धा भगवंताचा आशीर्वाद म्हणून आपल्या अंगावरती घातली जाते. नवीन वस्त्र असेल, एखादा सोन्याचा अलंकार असेल, काही आणलं तरी तिथल्या बालगोपालाला ते झोपी घालतात. सुंदर प्रकारे रोज स्नान घालतात, फार काळजी घेतात. म्हणून एकदा तरी सांगण्यापेक्षा पाहिलेलं माणसाला जास्त कळतं. म्हणून एकदा तरी वृंदावनला जाऊन या. घरी गेल्याच्या नंतर नवऱ्याला या, तेवढं म्हणा मला काही देऊ नका, पण यांना मला वृंदावन फिरून आणा म्हणताना कोण कोण म्हणाल फक्त माझं नाव सांगू नका म्हणजे झालं. आता सगळ्याकडे वृंदावनला जाणे एवढे पैसे तर आहेतच, आणि नसतील तर एखादा दागिना मोडा. दागिने सोबत येणार नाही, पण वृंदावनला गेलेलं पुण्य आपल्या सोबत येईल. खरं आहे का नाही? आणि नसलंच नवरा नेत तर मी तुम्हाला फुकट नेत. नंतर जेव्हा येतील तेव्हा तुमच्याकडे पैसे द्या. आता आपण सध्या तर जाऊ शकत नाही, आपल्या गावात सप्ताह सुरू आहे, इतका वेळ आपल्याकडे नाहीये. गेलो असतो पण नवऱ्याला विचारावं लागेल, आणि विचारायला तो बिचारा इथं नाहीये, आणि न विचारता गेलं तर घरात येऊ देतो का नाही ही पंचायत आहे. त्याच्यामुळे आता डोळे सगळ्यांनी झाकायचे, झोपायचं नाही बरं का. डोळे झाकून मी वृंदावनला गेलोय. ज्यांनी ज्यांनी पाहिलं नाही त्यांना काही दिसणार नाही, पण ज्यांनी ज्यांनी पाहिलंय त्यांना वृंदावन दिसल्याशिवाय राहणार नाही. कलकल किरोळ करणारी सुंदर अशी सावळा विग्रह असणारी यमुना मैया दिसेल. त्याच्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर ज्या वृक्षावरती भगवान परमात्म्याने गोपिकांचे वृक्ष चोरले होते तो सुंदर असा कदंब वृक्ष दिसेल. काली अडोह दिसेल. अत्यंत सुंदर राधा वल्लभाचं मंदिर, सुंदर असं बाकी बिहारीचं सजवलेलं फुलांनी फुलबंगला असलेलं मंदिर दिसेल. पुन्हा ज्या ठिकाणी भगवंताने गोपिकांसोबत रासलीला केली होती ते असणारं सुंदर ठिकाण आहे. सेवा कुंज आहे, सुंदर असणारं प्रेम मंदिर आहे, इस्कॉनचं सुंदर असणारं राधाकृष्णाचं भव्य दिव्य मंदिर आहे. अशी मंदिरच मंदिर पाहायला मिळतील. डोळे झाकून त्या सुंदर गोड असणाऱ्या बाके बिहारीचं आपण दर्शन घेतोय. असं सगळ्यांनी भाव मनामध्ये आणायचे. चलो जी चलो जी चलो वृंदावन, बाके बिहारी के करेंगे दर्शन. चलो जी चलो जी चलो वृंदावन, बाके बिहारी के करेंगे दर्शन. चलो जी चलो जी चलो वृंदावन, बाके बिहारी के करेंगे दर्शन. चलो जी चलो जी चलो वृंदावन, बाके बिहारी के करेंगे दर्शन. कुंज बिहारी के
के चरण अति प्यारे, इन चरणों में है सुख भरसारे। निधि वन बिहारी के, रास बिहारी के, रसिक बिहारी के चरण दर्शन। पण भगवंताचे चरण फक्त वर्षातून एकदाच दाखवले जातात, आणि ते वर्षातून एकदा म्हणजे कधी? ज्या वेळेस फक्त अक्षय तृतीया असते, त्या दिवशी भगवंताचे सुंदर असणारे चरण दाखवले जातात। एरवी भगवंताची कोमल असणारे चरण जे आहेत ते झाकून ठेवले जातात। झाला, आता माझ्याकडे लक्ष द्या, इकडे किती लक्ष द्या लक्ष द्या, मला वाटतं मी सरपंचालाच उभा राहिले का, तरी तुमचं लक्षच नाही। भगवंताच्या चरणामध्ये माणसाचं मन अटकलं पाहिजे, कारण या मनाचा धाव इतका वेग आहे। चंद्रापर्यंत जायला 6 महिने, यायला 6 महिने लागू शकतात, पण मनाला, महिला मंडळ, मन आहे का? हा, तुम्ही आज जरा जास्त सिरियस झाल्यात। मन आहे का? आहे ना? कुठे दाखवता येतं का? मग नाही का? आहे का? नाही आहे, पण दाखवता असं बनवलंय, किती शेजारी शेजारी एकमेकीला चिटकून बसा। शांताबाईच्या मनात काय चाललंय कांताबाईला कळत नाही, आणि कांताबाईच्या मनात काय चाललंय धोंडूबाईला कळत नाही, आणि धोंडूबाईच्या मनात काय चाललंय कोंडूबाईला कळत नाही। एकमेकीबद्दल मनात शिव्या देतात, पण तोंडावर हसू असते, आणि मनातलं जर एकमेकीच्या कळाला असतं तर इथे जिंजा ओढ्यावडी झाली असते। कळत नाही म्हणून बरं, इकडचा डाटा तिकडे ट्रान्सफर करता येत नाही, पण इतका मनाचा वेग आहे, म्हणजे सगळ्यात जास्त वेग जर कशाचा असेल तर त्या मनाचा वेग आहे। पण वेग असणारं मन सुद्धा भगवान परमात्म्याचे चरण पाहिलं तर त्या चरणरूपी पिंजऱ्यामध्ये अटकलं जातं। म्हणून तर महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन आणि तुमचे चरण देखलिया। म्हणून भगवंताच्या चरणावरती माणसाचं मन लावलं पाहिजे, धाव पूर्णपणे खुंटीत होऊन जाते। आणि भगवंताच्या चरणामध्ये लक्ष्मीचा वास आहे। कशाचा वास आहे? पाय लक्ष्मीच्या हाती। भगवंताच्या चरणातून तीनही लोकांना परम पवित्र करणारी गंगा मैया जी आहे ती प्रगट झालेली पहा, म्हणून गोड वर्णन करतात। चरणों से निकली है गंगा प्यारी, चरणों
मंदिरात गेल्याच्या नंतर भगवंताचं पहिलं काय पाहिलं पाहिजे? काय पाहिलं पाहिजे? हा, पाय पाहिले पाहिजे, चरण पाहिले पाहिजे. पण आपण काय करतो माहितीये का? 24 तास बारीला उभा राहतो. किती तास? किती तास बारीला उभा राहतो? 24 तास. बरोबर आहे का नाही? 24 तास बारीला उभा राहिल्याच्या नंतर आपला नंबर येतो आणि मंदिरामध्ये गाभाऱ्यात पांडुरंग परमात्म्याचा प्रवेश केला की पटकन डोळे झाकून घेतो आणि हात जोडतो. म्हणजे आता मंदिरात आल्याच्या नंतर उलट बंद असलेले डोळे काय केले पाहिजे? उघडले पाहिजेत का नाही? आणि आपली बारी येऊपर्यंत भगवान परमात्म्याच्या मुकुटापासून पाहायला सुरुवात करायची. पण काही काही लोक मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन घेतात, पण देवाने अंगावरती कोणते कपडे घातले होते याचा कलर सुद्धा लक्षात राहत नाही.